चॅम्पियन्स. आज मी तुम्हाला असा एक टॉपिक शिकवणार आहे जो इंग्लिश बोलत असताना प्रत्येक सेंटेन्स मध्ये वापरला जातो, पण 90% लोक तो चुकीच्या पद्धतीने वापरतात. या एका चुकीमुळे तुमचं पूर्ण इंग्लिश खराब दिसू शकतं. तर त्याचमुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेणार आहे इन, ऑन, ॲट, फ्रॉम हे प्रिपोजिशन्स कशा पद्धतीने वापरायचे. सो if you want to speak English naturally, confidently, accurately, don't skip this video even a single minute. Let's dive in. तर सर्वात आधी समजून घेऊया प्रिपोजिशन म्हणजे काय. प्री म्हणजे आधी, पोजिशन म्हणजे स्थिती. तर ह्या पूर्वी जो वापरला जाणारा शब्द असतो त्याला आपण म्हणतो प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन्स म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर दोन गोष्टींमधला संबंध दाखवणारा वर्ड म्हणजे प्रिपोजिशन्स. आता फॉर एक्झाम्पल, आय एम टीचिंग डॉट 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 क्लासरूम. आता मी कुठं शिकवत आहे ह्या दोन्हीतलं रिलेशन दाखवायचं ज्यानं काम केलं तो म्हणजे एक प्रिपोजिशन आहे. पण फक्त पाठ करून काही उपयोग नाही. त्यासाठीच मी आज घेणार आहे ते प्रॅक्टिकली हे प्रिपोजिशन्स आपल्या वाक्यांमध्ये कसे यूज करायचे. आता प्रायमरीली आपल्याला 3 प्रिपोजिशन्स जे आहेत ते खूप जास्त वापरले जातात आणि तिथे आपण खूप कन्फ्यूज होतो. ते म्हणजे इन, ऑन आणि ॲट. त्यासाठी सुरुवातीला मी प्रिपोजिशन घेतलं आहे ते इन. आता इन म्हणजे च्या आत, एखाद्या गोष्टीच्या आत असेल तर आपण इनचा वापर करतो. आता इनचा यूज काय आहे, प्लेस इनसाइड समथिंग, एखाद्या गोष्टीच्या आत, च्या आत आपण जिथं म्हणतो दॅट इज इन. आता एक्झाम्पल बघायचं झालं तर द बुक्स आर इन द बॅग. बुक्स कुठे आहेत, बॅगेच्या आत आहेत. आपण काय केलंय, प्लेस दाखवलेली आहे. शी इज इन द क्लासरूम, ती क्लासरूमच्या आत आहे. माय फोन इज इन माय पॉकेट, माझ्या पॉकेटच्या आतमध्ये फोन आहे, च्या आत. या अर्थाने आपण इनला वापरलंय. देर इज अ फिश इन द पॉन्ड, तळ्यामध्ये काय आहे, मासा आहे. वी लिव्ह इन पुणे, आम्ही पुण्यामध्ये राहतो. तर तुम्ही कुठे राहता मला इन वापरून कॉमेंट करा. आता इनचा प्लेस साठीचा यूज तर आपण बघितला. इन आपण टाइम साठी सुद्धा वापरतो. जसं की एखादा महिना सांगायचा असेल, इयर सांगायचं असेल, सीझन असेल, पार्ट्स ऑफ अ डे सांगायचं असेल, आपण इन वापरतो. आता आपण प्रॅक्टिकली बघूयात. माय बर्थडे इज इन नोव्हेंबर, माझा बर्थडे कधी आहे, माझा बर्थडे नोव्हेंबर मध्ये आहे. ही वॉज बॉर्न इन 1998, आपण इयर सांगितलंय, तो कधी 1998 ला जन्मला. फ्लॉवर्स ब्लूम इन स्प्रिंग, इथे आपण सीझन दाखवले. स्प्रिंग सीझन मध्ये काय होतात, फुले उमलायला चालू होतात. आय स्टडी इन द मॉर्निंग, आपण एक टाइम दाखवलेला आहे इथं, मी सकाळी सकाळी स्टडी करतो. द ट्रेन विल अराइव्ह इन 10 मिनिट्स, टाइम दाखवले अगेन, ट्रेन किती मिनिटात येईल, ट्रेन 10 मिनिटात येईल. आता इनचा नेक्स्ट यूज आहे पिरियड ऑफ टाइम. आय विल कॉल यू इन ॲन आवर, मी तुला 1 तासामध्ये कॉल करेन. एक पिरियड ऑफ टाइम, कालावधी आपण दाखवलेला आहे इनचाच वापर करून. शी विल फिनिश द वर्क इन 2 days, 2 दिवसात ती काम पूर्ण करेल. द मूवी स्टार्ट्स इन 5 minutes, 5 मिनिटातच मूवी स्टार्ट होईल. आपण काय केलेलं आहे, पिरियड ऑफ टाइम, कालावधी दाखवण्यासाठी इनला वापरलेलं आहे. आता आपण पाहूया नेक्स्ट यूज काय आहे इनचा. तर स्टेट और कंडिशन, ओके, परिस्थिती, स्थिती दाखवायला. फॉर एक्झाम्पल, ही इज इन लव, तो काय आहे, प्रेमात आहे. दे आर इन ट्रबल, ते काय आहे, प्रॉब्लेम मध्ये आहेत. तर च्या मध्ये, च्या आत या अर्थानेच तुम्ही बघू शकता आपण इनला इथे वापरलेलं आहे. तर नेक्स्ट बघायचं झालं तर ऑक्युपेशन किंवा फील्ड दाखवण्यासाठी इनचा वापर केलेला आहे. जसं की शी वर्क्स इन एज्युकेशन, ती कशात काम करते, ती एज्युकेशन फील्ड मध्ये काम करते. माय ब्रदर इज इन बिझनेस, माझा भाऊ कुठे आहे, बिझनेस मध्ये आहे. ही हॅज अ करिअर इन मेडिसिन, त्याचं करिअर कुठे आहे, मेडिसिन मध्ये आहे. ओके, म्हणजे तो मेडिकल फील्ड मध्ये काम करतो. शी इज इन द IT इंडस्ट्री, ती IT इंडस्ट्रीमध्ये आहे. म्हणजे एखाद्याचं करिअर दाखवायचं असेल तरी सुद्धा आपण काय करतो, फील्ड करिअर दाखवताना इनचाच वापर करतो. आता नेक्स्ट प्रिपोजिशन आपण बघू शकतो ते म्हणजे ऑन. आता त्याच्या आधी थोडासा रिकॅप घेऊया आपण इन वरती. इन आपण वापरलं प्लेस साठी, टाइम साठी, एखाद्याचं करिअर असेल, फील्ड असेल किंवा कंडिशन दाखवण्यासाठी आपण इनचा वापर केलेला आहे. आता नेक्स्ट आहे ऑन.
ऑनचा अर्थ होतो च्या वर. ज्या गोष्टीचा सरफेस बरोबर कॉन्टॅक्ट आहे तिथे आपण ऑनला वापरतो. आता एक्झाम्पलच बघायचे झाले, द बुक इज ऑन द टेबल, म्हणजे बुक कुठे आहेत, टेबलावरती आहेत. त्या टेबलाचा आणि त्या बुक्सचा संपर्क आपण इथे बघू शकतो. द कॅट इज ऑन द रूफ, कॅट कुठे आहे, रूफ वरती आहे. तर कॅटचा आणि रूफचा काय आहे, संपर्क आहे, सरफेस एरियाला टच होते. देर इज अ पिक्चर ऑन द वॉल. आता तुम्ही इथे कन्फ्युज व्हाल की तो वॉलच्या वरती असं कसं, तर वॉलच्या वरती आहे, वॉल बरोबर त्या पिक्चरचा कॉन्टॅक्ट आहे. जरुरी नाही की वर खाली असंच असलं पाहिजे, असंही पण च्या वरती असलं पाहिजे. पुट युअर बॅग ऑन द चेअर, तुझी बॅग चेअर वरती ठेव. द कीज आर ऑन द डेस्क, कीज कुठे आहेत, डेस्क बरोबर आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे सगळीकडे काय आहे, कॉन्टॅक्ट आहे सरफेस सोबत. ओके. आता दुसरा यूज काय आहे ऑनचा, तर आपण टाइम साठी ऑनला वापरतो, जसं की डेज आणि डेट्स. आपण इनला पाहिलेलं, इन टाइम दाखवण्यासाठी वापरलेलं ते म्हणजे मंथ आणि इयर, पण ऑन आपण वापरतो डेज आणि डेट्स दाखवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, आय वॉज बॉर्न ऑन 21 नोव्हेंबर, मी 21 नोव्हेंबरला जन्मले. आता जर का मला फक्त नोव्हेंबर सांगायचं आहे तर मी सांगणार इन नोव्हेंबर, पण आता इथं मी काय केलेलं आहे, डेटला सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे, वी हॅव अ मीटिंग ऑन मंडे. मंडे काय आहे, डे आहे. वी हॅव अ मीटिंग ऑन मंडे, तर डे सांगण्यासाठी आपण ऑनचाच वापर केलेला आहे. द एक्झाम इज ऑन 15th जुलै. अगेन आपण 15th जुलै ही डेट सांगितलेली आहे. शी अराइव्ड ऑन संडे. तुम्ही इथे पण बघू शकता की डे आणि डेट सांगण्यासाठीच आपण ऑनला वापरतो आणि मंथ आणि इयर सांगण्यासाठी इनला वापरतो. आता नेक्स्ट जर बघायला गेलं ऑनचा यूज, एखाद्या टॉपिक विषयी आपण बोलतो, आपण ऑनला वापरतो. फॉर एक्झाम्पल, वी डिस्कस्ड ऑन क्लायमेट चेंज. वी डिस्कस्ड ऑन क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज बद्दल आपण डिस्कशन केलं. एखाद्या टॉपिक विषयी आपण बोलतो, आपण ऑनला वापरतो. फॉर एक्झाम्पल, वी डिस्कस्ड ऑन इंग्लिश ग्रामर. आपण इंग्लिश ग्रामरवर डिस्कशन केलं. ही गेव अ स्पीच ऑन एज्युकेशन. त्यानं एज्युकेशन वरती स्पीच दिलं. आता ह्याला एड्युकेशन असं सुद्धा प्रोनाउन्सिएशन केलं जातं बरं का. आय रेड अ बुक ऑन हिस्ट्री. मी हिस्ट्री वरती बुक रीड केलं. नेक्स्ट आपण ऑनचा यूज बघायला जाईल. आता ऑनचा नेक्स्ट यूज आहे युजिंग अ डिव्हाइस ऑर मीडियम. एखादा मीडियम किंवा डिव्हाइस आपण वापरतो तर त्यासाठी सुद्धा ऑनचाच वापर करतो. शी इज टॉकिंग ऑन द फोन. आता फोन हा काय आहे, एक डिव्हाइस आहे, राईट. आता तुम्ही हा व्हिडिओ कशावरती बघताय, वी आर वॉचिंग दिस व्हिडिओ ऑन लॅपटॉप, ऑन कॉम्प्युटर और ऑन मोबाईल. म्हणजे मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर्स हे काय आहेत, वेगळे वेगळे डिव्हाइसेस आहेत. आय वॉच द मूवी ऑन टीव्ही. आता टीव्ही सुद्धा एक डिव्हाइस आहे, मीडियम आहे. आय सॉ न्यूज ऑन इंटरनेट. इंटरनेट हे काय आहे, एक मीडियम आहे, राईट. ही इज ऑन झूम. तो कुठे आहे, झूम वरती आहे. अगेन झूम काय आहे, एक मीडियमच आहे. आता अजून ऑनचा यूज काय आहे, ज्या वेळेला पब्लिक ट्रान्सपोर्ट आपण सांगत असतो त्यावेळेला आपण ऑनचा वापर करतो. आता आय एम इन द कार. आता कार हे काय आहे, कार पब्लिक ट्रान्सपोर्ट नाहीये, पण जे पब्लिक ट्रान्सपोर्ट असतात त्याच्यानं ट्रॅव्हलिंग सांगायचं असेल त्यावेळेला आपण ऑनचा वापर करतो. तुम्ही ते गाणं ऐकलं असेल, गेट ऑन द ट्रेन बेबी, राईट. लक्षात आलं ना, बरोबर. बघा त्याच्यामध्ये तुम्हाला ऐकायला मिळालं गेट ऑन द ट्रेन, गेट इन द ट्रेन नाही. इन म्हणजे चार, पण ऑन कधी वापरतो, ज्यावेळेला पब्लिक ट्रान्सपोर्ट दाखवायचे असतील ऑनचाच वापर केला जातो. आता एक्झाम्पल बघायचे झाले, वी ट्रॅव्हल्ड ऑन द बस. ऑन द बस, इन द बस नाही, कारण बस काय आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. शी इज ऑन द ट्रेन. ती कुठे आहे, ट्रेन मध्ये आहे. दे आर ऑन अ फ्लाईट. अगेन फ्लाईट, बस, ट्रेन काय आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्टच आहेत. आता तुम्ही मला कॉमेंट करायचं आहे की तुम्ही कसं ट्रॅव्हल करता, बसने, ट्रेनने की प्लेनने. आता नेक्स्ट अगेन कन्फ्युजन होणारं प्रिपोजिशन म्हणजे ऍट. आता ऍटचा अर्थ होतो ला, पाशी किंवा कडे.
आता ऍट आपण कधी वापरतो, ज्यावेळेला स्पेसिफिक टाइम असेल किंवा स्पेसिफिक प्लेस असेल त्यावेळेला ऍटचा वापर केला जातो. स्पेसिफिक आहे, एक्झॅक्ट आपल्याला सांगायचं आहे त्यावेळेला आपण ऍटलाच वापरत असतो. बघा येथे विशिष्ट ठिकाणी स्पेसिफिक सांगितलंय आपण. फॉर एक्झाम्पल शी इज ऍट होम, ती कुठे आहे, ती घरी आहे, म्हणजे स्पेसिफिक ती घरीच आहे. स्पेसिफिक. आय एम ऍट स्कूल, स्पेसिफिक स्कूल मध्ये आहे. ही इज ऍट द बस स्टॉप, स्पेसिफिक ठिकाण आपण सांगितलेलं आहे. वी मेट ऍट द एअरपोर्ट, दे आर ऍट द स्टेशन. हे सगळे ठिकाणे कशी आहेत तर स्पेसिफिक आहेत. आता नेक्स्ट ऍटचा यूज आहे वाचता. एक स्पेसिफिक टाइमच आपण इथे दर्शवलेला आहे. जसं की बघा द क्लास स्टार्ट्स ऍट 9 AM. क्लास काय आहे, बरोबर 9 वाजता सुरू होते. आता 9 हे काय आहे, आपण स्पेसिफिक टाइम इथे दर्शवलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल जर बघायचं झालं, शी वेक्स अप ऍट 6 o'clock. ती सकाळी 6ला उठते. आता 6 सुद्धा काय आहे, एक विशिष्ट वेळ आहे. विल मीट ऍट नून. आता नून सुद्धा काय आहे, एक विशिष्ट वेळच आहे. ओके, तर ज्या वेळेला विशिष्ट वेळ आपण दाखवतो त्यावेळेला आपण ऍटचा वापर करतो. आता ऍट आपण इव्हेंट्स दर्शवण्यासाठी सुद्धा वापरतो. बघा फॉर एक्झाम्पल वी मेट ऍट द पार्टी. पार्टी काय आहे, एक इव्हेंट आहे. आम्ही कुठे भेटलो, पार्टीमध्ये भेटलो. मीटिंग, मीटिंग सुद्धा एक इव्हेंट आहे. शी स्पोक ऍट द मीटिंग, अगेन मीटिंग इव्हेंटच आहे. ही वॉज ऍट द वेडिंग, वेडिंग सुद्धा एक इव्हेंटच आहे. मेनी स्टुडंट्स वर ऍट द सेमिनार. तर ज्या वेळेला आपण एखादा इव्हेंट दाखवणार असतो त्यावेळेला सुद्धा आपण ऍटचा वापर करतो. आता ज्या वेळेला एखादा टार्गेट आपण ऍड्रेस करत असतो, ओके, च्या कडे अर्थाने म्हणतो तिथं आपण ऍटला वापरतो. फॉर एक्झाम्पल ही लुक्ड ऍट मी, म्हणजे काय आहे, मी टार्गेट झाले ना, तर त्यानं माझ्याकडे पाहिलं, च्या कडे अर्थानं. डोंट लाफ ऍट ऑदर्स. दुसऱ्यांवर हसू नको, इतरांवर हसू नको. शी स्माइल्ड ऍट द चाइल्ड. ती काय केली, छोट्या मुलावर हसली. द डॉग बार्क्ड ऍट द स्ट्रेंजर. कुत्र्यानं काय केलं, स्ट्रेंजर वरती भुंकला. तर इथे सगळीकडे आपण काय केलेलं आहे, एक टार्गेटला अड्रेस केलेला आहे. अगेन आपण ऍटला वापरतो ते म्हणजे स्किल दाखवण्यासाठी. शी इज गुड ऍट इंग्लिश. ती काय आहे, इंग्लिश मध्ये छान आहे. तर इंग्लिश हे काय झालं, तिचं इंग्लिश हे काय झालं तर तिचं ऍबिलिटीज आपण दाखवले, तिचं स्किल दाखवलेलं आहे. ही इज एक्सलंट ऍट मॅथमॅटिक्स. तो काय आहे, मॅथमॅटिक्स मध्ये एक्सलंट आहे. तर तुम्ही कशात एक्सलंट आहात मला कॉमेंट करून सांगायचं आहे. आता ह्या तिन्ही प्रिपोजिशन मधला डिफरन्स बघायचा झाला तर आपण डिफरन्स बघू शकतो. टाइम आणि प्लेस या दोन्ही गोष्टींसाठी आपण डिफरन्स आहे. आता हा जो आहे तो प्लेसचा डिफरन्स आहे. ओके, आता ऍट आहे स्पेसिफिक जागा दाखवतो, ऍट द बस स्टॉप. इन दाखवतो इनसाइड एनी एरिया, इन द रूम, रूमच्या आत. ऑन वापरतो ऑन द टेबल, टेबलाच्या वरती, म्हणजे एक सरफेस बरोबरती कॉन्टॅक्ट तिथे आपण दाखवलेला आहे. आता फक्त प्लेस साठी नाही, टाइम सुद्धा आपण ऍटने, इनने, ऑनने दाखवतो. तर कसा, तर आपण आपण ऍट वापरतो ते म्हणजे स्पेसिफिक टाइम असेल. ऍट 9 o'clock, ऍट 11 o'clock. आता तुम्ही हे व्हिडिओज बघता किती वाजता, ऍट 8 o'clock. ईगल पोस्ट these videos at 8 o'clock in the morning. तर ऍट काय झालं, आपण स्पेसिफिक दाखवलं. अगेन इन कधी वापरतो आपण, इयर दाखवतो किंवा आपण मंथ दाखवतो. ईगल स्पोकन इंग्लिश अकॅडमी हॅज स्टार्टेड in the month of July. Okay, Eagle Spoken English Academy has started free YouTube course in the month of July. In the month of July, कारण आपण काय केलेलं आहे, मंथ दाखवलेला आहे. आता ज्यावेळेला आपल्याला डेट दाखवायची असेल किंवा डे दाखवायचा असेल आपण ऑनला वापरतो. फॉर एक्झाम्पल माय बर्थडे इज ऑन मंडे और इज ऑन 21st November. आय होप तुम्हाला डिफरन्स लक्षात आला असेल, इन, ऑन आणि ऍट कुठे वापरायचं. ओके, तुम्हाला जरी काही याच्याविषयी शंका असेल तुम्ही मला कॉमेंट करू शकता, मी नक्की तुम्हाला आन्सर देईन. आता आपण जर का नेक्स्ट प्रिपोजिशन्स बघायचे झाले तर त्यातला आहे अंडर. अंडर म्हणजे काय, एखाद्याच्या खाली. फॉर एक्झाम्पल द कॅट इज अंडर द टेबल. कॅट कुठे आहे, टेबलाच्या खाली आहे.
शूज आर अंडर द बेड, शूज कुठे आहेत, बेडच्या खाली आहेत. शी हिड अंडर द ब्लँकेट, ती कुठे लपली आहे, ब्लँकेटच्या खाली लपली आहे. तर एखाद्या गोष्टीच्या खाली अर्थाने आपण अंडरला वापरतो. नेक्स्ट यूज आहे, एखाद्या गोष्टीवरती कंट्रोल किंवा अथॉरिटी दाखवायची असेल ना, आपण अंडरलाच वापरतो. फॉर एक्झाम्पल, द प्रोजेक्ट इज अंडर माय सुपरविजन, द प्रोजेक्ट इज अंडर माय सुपरविजन. म्हणजे प्रोजेक्ट काय आहे, माझ्या सुपरविजनच्या खाली सुरू आहे, म्हणजे माझा कंट्रोल आहे त्या प्रोजेक्ट वरती. द सिटी इज अंडर पोलीस प्रोटेक्शन. अगेन तुम्ही बघू शकता की इथे सुद्धा काय आहे, एक अथॉरिटी आहे पोलिसांची त्या सिटीवरती. द कंपनी इज अंडर न्यू मॅनेजमेंट, द कंपनी काय मॅनेजमेंटच्या अंडर आहे, नवीन मॅनेजमेंटच्या, तर त्यांची एक अथॉरिटी आहे. तर ज्या वेळेला अथॉरिटी आपण दाखवतो आपण अंडरलाच वापरतो. अगेन एखादं लिमिट किंवा एज आपण दाखवतो आपण अंडरलाच वापरतो. फॉर एक्झाम्पल, आता काही मूवीज असतात बघा, अंडर 18 नॉट अलाउड, म्हणजे 18च्या खालच्या लोकांना अलाउड नसतं, आपण एजच दाखवलेला आहे तिथं, राईट. आता अंडर 19 तुम्ही ऐकलं असेल, क्रिकेट टीम आहे अंडर 19, 19च्या खाली टीम. फॉर एक्झाम्पल, चिल्ड्रन अंडर 12 ट्रॅव्हल फ्री, 12 वर्षाखालील मुलं काय आहेत, फ्री ट्रॅव्हल करू शकतात. स्टुडंट्स अंडर 18 नीड परमिशन, 18च्या खालचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना काय आहे, परमिशनची गरज आहे. अजून अंडर आहे कंडिशन किंवा सिच्युएशन. ही वर्क्स वेल अंडर प्रेशर, तो कधी काम करतो, प्रेशरची कंडिशन असेल सिच्युएशन असेल तर तो छान काम करतो. वी आर अंडर स्ट्रेस, आम्ही कशी आहे, तणावाखाली आहे, सिच्युएशन आहे ना, कंडिशन आहे. द ब्रिज कोलॅप्स्ड अंडर हेवी ट्रॅफिक, का कोलॅप्स झाला, कारण एक कंडिशन अशी होती की खूप ट्रॅफिक होतं, हेवी ट्रॅफिकमुळे. नेक्स्ट आहे ड्युरिंग अ प्रोसेस, एक प्रोसेस सुरू असेल तरी सुद्धा आपण अंडर वापरतो. द ब्रिज इज अंडर कन्स्ट्रक्शन, ब्रिज कसं आहे, कन्स्ट्रक्शनच्या अंडर आहे, कन्स्ट्रक्शन सुरू आहे. द प्लॅन इज अंडर रिव्ह्यू, प्लॅन काय आहे, रिव्ह्यूच्या खाली आहे, प्लॅन रिव्ह्यूच्या खाली आहे. द मशीन इज अंडर रिपेअर, यंत्र काय दुरुस्तीत आहे, म्हणजे एक प्रोसेस आपण दाखवलेली आहे एखाद्या गोष्टीची, आपण अंडरलाच वापरलंय. आता नेक्स्ट प्रिपोजिशन आहे ते म्हणजे ओव्हर. आता ओव्हर म्हणजे काय, अबाउट समथिंग विदाउट टचिंग. आपण ऑन बघितलं होतं, ऑन म्हणजे सुद्धा वर होतं, पण ऑनचा काय होता, सरफेसला कॉन्टॅक्ट होता. पण ज्या वेळेला आपण ओव्हर वापरतो, ओव्हर म्हणजे वरती, पण त्याचा सरफेस बरोबर काहीही कॉन्टॅक्ट नाही, तिथे आपण ओव्हरला वापरतो. फॉर एक्झाम्पल, द एअरप्लेन फ्ल्यू ओव्हर द सिटी. प्लेन कसा आहे, सिटीच्या वरून फिरतं, म्हणजे सरफेस बरोबर कॉन्टॅक्ट असतो का, सिटीला टच करून जाते का, नाही, तर वरून जात. ओके. द ब्रिज गोज ओव्हर द रिव्हर, ब्रिज कसा आहे, नदीच्या वरून जातो, अंडरस्टूड, नदीच्या वर आहे, म्हणजे त्या नदीला कॉन्टॅक्ट आहे का ब्रिजचा, अजिबात नाही. बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर ट्रीज, बर्ड्स कसे आहेत, ट्रीच्या वरून उडतात, कॉन्टॅक्ट नाहीये. नेक्स्ट ओव्हरचा यूज आहे कव्हरिंग समथिंग, एखाद्या गोष्टीला कव्हर करतो आपण, झाकतो, आच्छादन घालतो, ओव्हरला वापरलंय. शी पुट अ ब्लँकेट ओव्हर द बेबी, तिने काय केलं, बेबी वरती ब्लँकेट घातलं, बेबीला आच्छादित केलं, कव्हर केलं. ही वॉर अ जॅकेट ओव्हर हिज शर्ट, त्यानं काय केलं, शर्टावरती जॅकेट घातलं, ऑन द शर्ट येणार नाही. देर इज अ क्लोथ ओव्हर द टेबल, आता कापड कसं आहे, टेबलावरती पसरलेलं आहे. नेक्स्ट आहे मोर दॅन, त्यापेक्षा जास्त. देर वर ओव्हर 500 स्टुडंट्स, 500च्या वर स्टुडंट्स होते, च्या वर. ही इज ओव्हर 40 इयर्स ओल्ड, तो काय आहे, 40 वर्षाच्या वरती आहे. द बॅग वेट ओव्हर 10 kgs, पिशवीचे वजन किती आहे, 10 किलोच्या वरती आहे, च्या वर, अर्थाने आपण ओव्हरला वापरले. नेक्स्ट यूज आहे कंट्रोल और अथॉरिटी, एखाद्या गोष्टीवरती कंट्रोल किंवा अथॉरिटी पण ओव्हरने दाखवतो. शी हॅज अथॉरिटी ओव्हर द टीम, तिची काय आहे, कंट्रोल आहे, अथॉरिटी आहे, कोणावरती, टीम वरती. ही हॅज कंट्रोल ओव्हर हिज इमोशन्स, त्याला त्याच्या इमोशन वरती, भावनांवरती खूप चांगला कंट्रोल आहे. ओके. आय होप तुम्हाला अंडर आणि ओव्हर कसे वापरायचे, ओव्हर आणि ऑन मधला फरक समजलेला असेल. ओके. आता पुढचं प्रिपोजिशन आहे बिटवीन. बिटवीन म्हणजे काय, च्या मध्ये, दोन गोष्टींच्या मध्ये जिथं असेल तिथे आपण बिटवीनला वापरतो. आता बघा, दोन वेळांच्या दरम्यान, आधी सुरुवातीला आपण टाइम बघूया, दोन वेळांच्या दरम्यान असेल. द ऑफिस ओपन ऍट 9 AM अँड 6 PM. आता दोन वेळा दाखवलेत ना इथं, 9 आणि 6.
आय विल कॉल यू बिटवीन 5 and 6. मी तुला 5-6च्या दरम्यान बिटवीन कॉल करेन. शी स्टडीज बिटवीन डिनर अँड बेड टाइम. च्या दरम्यान आपण इथं पण दाखवलेलं आहे. आता नेक्स्ट आहे चॉईस. आपण पर्यायांसाठी सुद्धा बिटवीनचा वापर करतो. जसं की चूज बिटवीन टी अँड कॉफी. दोन गोष्टीतून चूज कर. पर्याय आहे ना. आय कांट डिसाइड बिटवीन दीज टू ड्रेसेस. मी नाही डिसाइड करू शकत आहे दोन ड्रेसेस मधून. ऍज आय टोल्ड यू की बिटवीन आपण दोन गोष्टींसाठी वापरतो, दोघांच्या मध्ये. वी हॅड टू चूज बिटवीन ऑनेस्टी अँड प्रॉफिट. तर बघेन ऑनेस्टी किंवा प्रॉफिट मध्ये चूज करावं लागलं. नेक्स्ट आहे बिहाइंड. आता बिहाइंड म्हणजे काय? च्या मागे, एखाद्या गोष्टीच्या मागे. द कार इज बिहाइंड द हाऊस. कार कुठे आहे? घराच्या मागे आहे. अंडरस्टूड. आय लिव्ह बिहाइंड टेम्पल. मी कुठे राहते? टेम्पलच्या मागे राहते. द बॉय स्टँडिंग बिहाइंड द डोअर. मुलगा कुठे आहे? दरवाजाच्या मागे उभा आहे. च्या मागे अर्थाने आपण बिहाइंडला वापरतो. शी सॅट बिहाइंड मी इन द क्लासरूम. ती कुठे बसली? ती माझ्या मागे बसली क्लासरूम मध्ये. द गार्डन इज बिहाइंड द स्कूल. गार्डन कुठे आहे? स्कूलच्या मागे आहे. द डॉग इज बिहाइंड द ट्री. डॉग कुठे आहे? ट्रीच्या मागे आहे. आता नेक्स्ट यूज आहे फॉलोइंग समवन. एखाद्याला आपण फॉलो करत असेल बिहाइंडला वापरतो. प्लीज वॉक बिहाइंड मी. माझ्या मागे चला. अ लॉंग लाईन ऑफ पीपल वॉक्ड बिहाइंड द लीडर. लोक नेत्याच्या मागे चालत होते. च्या मागे. द चिल्ड्रन रॅन बिहाइंड द टीचर. मुलांनी काय केलं? टीचरांच्या मागे ते धावले. च्या मागे अर्थाने आपण बिहाइंडला वापरलेला आहे. नेक्स्ट यूज आहे हिडन और सिक्रेट कॉज. एखादं लपलेलं कारण आपण सांगतो बिहाइंडच वापरतो. बघा, देयर इज अ स्टोरी बिहाइंड दिस पिक्चर. या पिक्चरच्या मागे काय आहे? एक स्टोरी आहे, म्हणजे लपलेलं कारण आहे या पिक्चरच्या मागे काहीतरी. व्हॉट इज बिहाइंड इट सक्सेस. काय कारण आहे त्याच्या सक्सेसचं? आता हा झाला प्रिपोजिशन्सचा पार्ट 1. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत इन, ऑन, ऍट, अंडर, बिहाइंड, बिटवीन हे प्रिपोजिशन्स कसे वापरायचे. आपले प्रिपोजिशन्स अजूनही पूर्ण झालेले नाही आहे, तर त्यासाठी प्लीज आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण दुसरा पार्ट उद्या घेऊन येणार आहोत प्रिपोजिशन्सचाच.